रसिक श्रोते हो नमस्कार. मी नेहा प्रकाश जू. आज खूप दिवसांनी एका नवीन व्हिडिओसह पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आले आहे. आज आषाढ शुद्ध एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशी. आज आपल्या पंढरपूरच्या विठुरायाचा आणि रखुमाईचा मोठा उत्सव. आजच्या दिवशी संत श्रेष्ठांच्या पालख्या आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला येतात. लाखो भाविक वारकरीही आज विठुरायाच्या दर्शनासाठी वारी किंवा दिंडीच्या माध्यमातून विठू नामाचा गजर करत पंढरपुरी दाखल होतात आणि विठुरायाचे दर्शन घेतात. तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा. विठुरायाचे आशीर्वाद सदैव आपल्या सर्वांच्या पाठीशी राहोत हीच त्याच्या चरणी प्रार्थना. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चातुर्मास म्हणजे काय, त्याचा कालावधी किती, त्याबद्दलची पौराणिक कथा काय, चातुर्मासातील व्रते कोणती याची माहिती घेणार आहोत. आषाढ शुद्ध एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत अथवा आषाढ पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत होणाऱ्या 4 मासांच्या काळास चातुर्मास असे म्हणतात. मनुष्याचे 1 वर्ष ही देवांची एक अहोरात्र असते. दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो. कर्क संक्रांतीस उत्तरायण पूर्ण होते आणि दक्षिणायनास प्रारंभ होतो, म्हणजेच देवांची रात्र चालू होते. कर्क संक्रांत आषाढ मासात येते, म्हणूनच आषाढ शुद्ध एकादशीस शयनी एकादशी म्हटले आहे, कारण त्या दिवशी देव झोपी जातात अशी समजूत आहे. कार्तिक शुद्ध एकादशीस देव झोप घेऊन उठतात, म्हणून तिला प्रबोधिनी किंवा देवोत्थानी एकादशी असे म्हणतात. वस्तुतः दक्षिणायन 6 मासांचे असल्यामुळे देवांची रात्रही तेवढीच असायला हवी, पण बोधिनी एकादशीपर्यंत 4 मास पुरे होतात. याचा अर्थ असा की 1/3 रात्र शिल्लक आहे तोच देव जागे होतात आणि आपले व्यवहार करू लागतात. नवसृष्टी निर्मिती हे ब्रह्मदेवाचे कार्य चालू असताना पालनकर्ता श्री विष्णू निष्क्रिय असतो, म्हणून चातुर्मासास विष्णुशयन म्हटले जाते. तेव्हा श्री विष्णू क्षीरसागरात शयन करतो असे समजतात. चातुर्मास म्हणजे 4 महिने. आषाढाचे 20 दिवस, श्रावण, भाद्रपद, अश्विन हे 3 पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले 11 दिवस. भारतीय उपखंडात हा काळ मोसमी पावसाळ्याचा असतो. आषाढ शुद्ध एकादशीला सूर्य मिथुन राशीत येतो तेव्हा चातुर्मासाची सुरुवात होते. आषाढी शुद्ध एकादशीला पद्मा एकादशी किंवा देवशयनी एकादशी असे म्हणतात. कार्तिक शुद्ध एकादशीस चातुर्मास संपतो तेव्हा सूर्य तुळा राशीत आल्यावर कार्तिक शुद्ध एकादशी येते. कार्तिक शुद्ध एकादशीस प्रबोधिनी एकादशी असे नाव आहे. कार्तिक शुद्ध द्वादशीला चातुर्मास नसतो. जैन धर्मीय आषाढ शुक्ल चतुर्दशी ते कार्तिक पौर्णिमेपर्यंतचा काळ हा चातुर्मासाचा कालावधी समजतात. चातुर्मासातल्या देवशयनी एकादशीला देव झोपतात आणि प्रबोधिनीला उठतात अशी कल्पना आहे. ज्या वर्षी श्रावण, भाद्रपद किंवा अश्विन महिन्यात अधिक मास येतो त्या वर्षी चातुर्मास 5 महिन्यांचा असतो. शेतीतील पेरण्या ज्येष्ठात होतात. आषाढ येतो तेव्हा देव शयनात जातात. अश्विनात पिकांची तोडणी होते. कार्तिकात मळणी होऊन देवोत्थानची वेळ येते. चातुर्मासात हिंदूंचे विवाह मुहूर्त नसतात. या काळात हिंदू व जैन धर्मात अनेक व्रत उपासना केल्या जातात. या काळात हिंदू धर्मात वर्णिलेल्या संस्कारांपैकी यज्ञोपवीत संस्कार, विवाह, दीक्षाग्रहण, यज्ञ, गृहप्रवेश, गोदान इत्यादी शुभकर्म केली जात नाहीत. भागवत पुराणानुसार विष्णूंच्या निद्रेस हरिशयन म्हटले जाते. संस्कृत भाषेत हरी हा शब्द सूर्य, चंद्र, वायू, विष्णू अशा अनेक अर्थांनी वापरला जातो. म्हणून हरिशयन म्हणजे ढगांमुळे सूर्यचंद्राचे दिसेनासे होणे असाही अर्थ घेतला जातो. चातुर्मासाला पौराणिक कथेचा संदर्भ आहे. या काळात शेषशायी विष्णू जलाशयात निद्रा घेतात असा समज आहे. मांधाता नामक एका चक्रवर्ती सम्राटाची ब्रह्मांड पुराणातील कथा या संदर्भात सांगितली जाते. ती अशी: नारदाने विचारले, पित्या ब्रह्मदेवा, आषाढाच्या शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय आहे
व तिचे महात्म्य काय ते मला सांग, कारण मला विष्णूची आराधना करायची आहे. ब्रह्मदेव म्हणाले, कलयुग आवडणाऱ्या मुनिश्रेष्ठा, तू चांगले विचारलेस. तू खरोखरच वैष्णव आहेस. त्रैलोक्यामध्ये एकादशीसारखे दुसरे पवित्र व्रत नाही. हे व्रत पुण्यकारक असून ते पापांचा नाश करते व सर्व इच्छा पूर्ण करते. ज्या माणसांनी जन्माला येऊन हे व्रत केले नाही त्यांना खरोखरच नरकाची इच्छा आहे असे समजावे. आषाढ महिन्यातील शुक्ल एकादशी पद्मा एकादशी किंवा शयनी या नावाने प्रसिद्ध आहे. ऋषिकेशाच्या प्रीतीकरता या एकादशीचे उत्तम व्रत जरूर करावे. आता मी तुला या एकादशीची पुराणातील कथा सांगतो. ही कथा ऐकल्यानेही महापापाचा नाश होतो. पूर्वी सूर्यवंशांमध्ये मांधाता नावाचा एक राजा होता. तो चक्रवर्ती, सत्यप्रतिज्ञ व प्रतापी होता. तो आपल्या प्रजेचे पालन धर्माने व स्वतःच्या औरस पुत्राप्रमाणे करीत असे. त्याच्या राज्यात कधीही दुष्काळ पडत नसे व कोणालाही कसल्याच व्याधी नव्हत्या. त्या राजाच्या कोषागारात अन्यायाने मिळवलेले धन थोडे सुद्धा नव्हते. तो अशा प्रकारे राज्य करीत असताना पुष्कळ वर्षे लोटली. एकदा राजाच्या पूर्वजन्माच्या पापामुळे त्याच्या राज्यात 3 वर्षे पाऊस पडला नाही. त्यामुळे दुष्काळ पडून सर्व प्रजाजन त्रासले व भुकेने आर्त झाले. राज्यात धान्य नसल्यामुळे देवयज्ञ, पितृयज्ञ, अग्निहोत्रे व वेदाध्ययन आदी व्यवहार बंद पडले. तेव्हा सर्व प्रजाजन राजाकडे आले आणि म्हणाले, राजा, प्रजेला हिताचे ठरेल असे आमचे बोलणे आहे. पुराणामध्ये पंडितांनी पाण्याला नारा असे म्हटले आहे. तेथे पाण्यातच राहण्याचे भगवंताचे घर आयन आहे, म्हणून तर भगवंतांना नारायण असे म्हणतात. नारायण सर्वांच्या हृदयात राहतो. हा भगवान विष्णू पर्जन्य रूपच आहे. पर्जन्याची वृष्टी तोच करतो. त्यातूनच अन्न निर्माण होते व अन्नातूनच प्रजा निर्माण होते. हे राजा, असा हा पर्जन्य नसेल तर प्रजेचा नाश होतो. तेव्हा नृपश्रेष्ठा, ज्यामुळे पाऊस पडेल व आमचा योगक्षेम चालेल असे काहीतरी कर. राजा म्हणाला, प्रजाजनांनो, तुम्ही सांगितले ते अगदी खरे आहे. अन्न हे ब्रह्मस्वरूपच आहे. सर्व चराचर जग अन्नामुळे स्थिर आहे. सर्व भूतमात्र, प्राणीमात्र अन्नातूनच निर्माण होतात. जगाचे जीवन अन्नावरच चालते. पुराणात व लोकांच्या तोंडून मी असे ऐकले आहे की राजाच्या अनाचारामुळे प्रजाजनांना दुःख भोगावे लागते. मी सूक्ष्मबुद्धीने विचार करीत आहे की मी काही पाप केल्याचे आढळले नाही. तरीही प्रजाजनांचे हित व्हावे म्हणून मी सर्व प्रयत्न करेन. राजाने असा विचार केला आणि विधात्याला नमस्कार करून व बरोबर मोठे सैन्य घेऊन तो गहन वनात गेला. तेथे तप करणाऱ्या श्रेष्ठ मुनींच्या आश्रमांना त्याने भेटी दिल्या. त्यावेळी त्याला ब्रह्मदेवाचा मानसपुत्र असलेला अंगीर ऋषी दिसला. त्याच्या तेजाने दाही दिशा उजळल्या होत्या. तो जणू दुसरा ब्रह्मदेवच आहे की काय असे वाटत होते. त्या ऋषीला पाहून मांधाता राजाला आनंद झाला व तो रथातून उतरून त्याच्या पुढे उभा राहिला. त्या ऋषीने राजाला आशीर्वाद देऊन त्याचे अभिनंदन केले व राज्यातील राजा, प्रधान, मित्र, भांडार, देश, किल्ले व सेना या राज्याच्या 7 अंगांविषयी कुशल विचारले. राजाने स्वतःचे कुशल निवेदन करून ऋषीचे कुशल विचारले. नंतर ऋषीने राजाला इकडे वनात येण्याचे कारण विचारले. मुनीला ते कारण सांगताना राजा म्हणाला, मुनिश्रेष्ठा, मी स्वधर्माप्रमाणे पृथ्वीचे पालन करीत होतो. तरीही माझ्या राज्यात अनावृष्टी का व्हावी याचे कारण मला समजत नाही. माझा संशय नाहीसा व्हावा म्हणून मी आपल्याशी आलो आहे. तरी प्रजाजनांचा योगक्षेम चालेल व त्यांचे समाधान होईल असा उपाय सुचवा. अंगिरा ऋषी म्हणाला, हे राजा, तू आषाढ शुक्ल पक्षातील पद्मा नावाच्या एकादशीचे व्रत कर. या व्रताच्या प्रभावाने तुझ्या राज्यात निश्चितपणे उत्तम वृष्टी होईल. ही एकादशी सर्व सिद्धी देणारी आहे व सर्व उपद्रवांचा नाशही करणारी आहे. राजा, तू आपल्या परिवारासह व प्रजाजनांसह या एकादशीचे व्रत कर. मुनीचे हे म्हणणे ऐकून राजा घरी परतला. आषाढ महिना आल्यावर त्याने पद्मा म्हणजेच शयनी एकादशीचे व्रत केले.
ब्राह्मण, वैश्य, शूद्र या चारही वर्णातल्या प्रजाजनांनी हे व्रत केले. राजा आणि त्या सर्वांनी असे व्रत करताच मेघांनी वर्षा सुरू केली. सर्व पृथ्वी जलाने भरून गेली व थोड्याच दिवसात शेते पिकांनी शोभू लागली. ऋषिकेशाच्या प्रसादाने सर्व लोकांना सौख्य लाभले. याकरिता पद्मा एकादशीचे हे व्रत उत्तम व्रत अवश्य करावे. हे व्रत ऐश्वर्य व मुक्ती देणारे व सर्वांना सुखदायक आहे. या एकादशीचे महात्म्य वाचल्याने किंवा ऐकल्याने मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो. याप्रमाणे ब्रह्मांड पुराणातील पद्मा एकादशीचे महात्म्य संपूर्ण झाले आणि इथे ही कथा संपली. ब्रह्मवैवर्त पुराणानुसार देवशयनी एकादशी या काळात व्रते केल्याने सर्व पाप नष्ट होते अशी श्रद्धा आहे. सत्कर्म करणे, सत्कथा ऐकणे, सत्पुरुषांची सेवा, संतदर्शन, दानधर्म इत्यादी गोष्टी चातुर्मासात अत्यंत कल्याण करणाऱ्या आहेत असा समज आहे. वार्षिकांश्च तुरो मासानं वाहयेत केनचिन्नरः व्रतेन न चेदान पोती किल्मिषं वत्सरोद्भवम्. याचा अर्थ असा की प्रतिवर्षी चातुर्मासात मनुष्याने कोणते तरी व्रत अवश्य करावे, अन्यथा त्याला संवत्सरोद्भव असे पातक लागते. या कालावधीत पावसाळा असल्यामुळे धरणीचे रूप पालटलेले असते. पावसाचा भर असल्यामुळे फारसे स्थलांतर घडत नाही. त्यामुळे चातुर्मास्य व्रत एका स्थानी राहूनच करावे असा प्रघात पडला. मानवाचे मानसिक रूपही पालटलेले असते. देहातील पचनादी संस्थेचे कार्यही निराळ्या ढंगात चाललेले असते. अशा वेळी त्यास अनुसरून कंद, वांगी, चिंचा इत्यादी खाद्यपदार्थ टाळण्यास सांगितले आहे. परमार्थाला पोषक गोष्टींचा विधी आणि प्रपंचाला मारक गोष्टींचा निषेध हे चातुर्मासाचे वैशिष्ट्य होय. चातुर्मासातील श्रावण मास विशेष महत्त्वाचा आहे. भाद्रपद मासातील वद्य पक्षात महालय श्राद्धे करतात. चातुर्मासात व्रतस्थ राहायचे असते. सर्वसामान्य लोक चातुर्मासात एखादे व्रत करतात. पर्णभोजन म्हणजे पानावर जेवण करणे, एकभोजन म्हणजे एक वेळेस जेवणे, अयाचित म्हणजे न मागता मिळेल तेवढे जेवणे, एकवाढी म्हणजे एकदाच सर्व पदार्थ वाढून घेणे, मिश्र भोजन म्हणजे सर्व पदार्थ एकदम वाढून घेऊन त्याचा काला करून जेवणे इत्यादी भोजन नियम करता येतात. कित्येक स्त्रिया चातुर्मासात धरणे पारणे नावाचे व्रत करतात. यात एक दिवस भोजन आणि दुसऱ्या दिवशी उपास असे सतत 4 मास करायचे असते. कित्येक स्त्रिया चातुर्मासात 1 किंवा 2 धान्यांवर राहतात. काही एकभुक्त राहतात. देशपरत्वे चातुर्मासातले असे विविध आचार दृष्टीस पडतात. या चातुर्मास्याच्या काळात प्राण्यांच्या अस्थींचा चुना, चर्मपत्रातले उदक, इडनिंबू, महाळुंग, वैश्वदेव न झालेले आणि विष्णूला अर्पण न केलेले अन्न, मसूर, मांस, पांढरे पावटे, घेवडा, चवळी, लोणची, वांगी, कलिंगड, बहुबीज किंवा निर्बीज फळ, मुळा, कोहळा, बोरे, आवळे, चिंच, कांदा, लसूण हे पदार्थ तसेच मंचकावर शयन, ऋतुकाला वाचून स्त्रीगमन, परान्न, विवाह किंवा तत्सम कार्य या गोष्टी वर्ज्य आहेत. त्याचप्रमाणे चातुर्मासात यतीला वपन वर्ज्य सांगितले आहे. त्याने 4 मास निदान 2 मास तरी एकाच ठिकाणी राहावे असे धर्मसिंधूत आणि इतरही काही धर्मग्रंथात सांगितले आहे. चातुर्मास्यात हविष्यान्न सेवन करावे असे सांगितले आहे. तांदूळ, मूग, जव, तीळ, वाटाणे, गहू, समुद्रातले मीठ, गाईचे दूध, दही, तूप, फणस, आंबा, नारळ, केळी इत्यादी पदार्थ ही हविष्ये जाणावी. वर्ज्य पदार्थ रजतमगुणयुक्त असतात तर हविष्यान्ने सत्वगुण प्रधान असतात. तुम्हीही चातुर्मासात एक व्रत नक्की करा. धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि अशीच नवीन माहिती जाणून घेण्यासाठी छंद माझा वेगळा या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. राम कृष्ण हरी.